हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 28 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं गुरुजी येतात आणि नंदिनीला बोलतात की ह्या मुलीकडे बघितलं तर घरात लक्ष्मी वावरते असंच वाटतं. तेव्हा विक्रम नंदिनीला गुरुजींची ओळख करून देतो. तेव्हा विक्रम बोलतो, मी पण माझ्या बिझनेसमधले महत्त्वाचे निर्णय गुरुजींना विचारूनच घेतो. नेमके तुमच्या वेळी गुरुजी अमेरिकेला गेले होते खूप मोठ्या उद्योगपतीच्या वास्तुशांतीसाठी. नेमके तुमच्या लग्नाला ते येऊ शकले नाही आणि गावालाही नाही. तेवढ्या जीवा येतो, गुरुजींना नमस्कार करतो. गुरुजी बोलतात, आणि पार्थ आणि तुझी थोरली सून. तेव्हा मानिनी बोलते, आले बघा. तेव्हा काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र नाही हे बघून रम्या आणि वसू हसतात. तेव्हा पार्थ गुरुजींना नमस्कार करतो. काव्या तशीच उभी राहते. सगळे काव्याकडे बघतात. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या अगं गुरुजींना नमस्कार कर ना. तेव्हा काव्या नमस्कार करते. मानिनी ओळख करून देते, गुरुजी ही आमची मोठी सून काव्या. तेव्हा गुरुजी चिडतात, मानिनी ही तुझी थोरली सून आणि ही अशी. तेव्हा मानिनी बोलते, नंदिनी मी तुला सांगितलं होतं ना. नंदिनी बोलते की हो, मी दिला होता निरोप. तेव्हा काव्या बोलते, एक मिनिट, कशाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा नंदिनी बोलते, काव्या अगं आज छान तयार होऊ नये सांगितलं होतं ना मी तुला. तेव्हा काव्या बोलते, आंघोळ करून नीट आवरून आली मी, अजून काय पाहिजे? तेव्हा गुरुजी बोलतात, हेच आजकालच्या परंपरा माहीत नाहीत, संस्कृती तरी माहिती आहे का तुला? तेव्हा गुरुजी विक्रमला बोलतात, आत्ताच तुझ्या धाकट्या सुनेचं कौतुक केलं ना रे मी. तिचा वेश, तिची वाणी, तिचा साज सगळं कसं व्यवस्थित उत्तम सांभाळून ठेवलंय तिने. पण विक्रम, मानिनी तुझ्या या थोरल्या सुनेनं माझी घोर निराशा केलेली आहे. तेव्हा गुरुजी बोलतात, ही पूजेला बसणार आणि या अवतारात? काय हिचं वागणं, काय हिचं बोलणं. आणि दोघी सख्या बहीण असल्यामुळे मला हिच्या आईवडिलांनाही दोष देता येत नाही, कारण त्यांनी बिचाऱ्यांनी दोघींवर सारखेच संस्कार केलेले असणार. पण एकीने ते संस्कार मनापासून जपले आणि एकीने पार उधळून लावलेत. तेव्हा वसूला रम्या खुणवते. तेव्हा वसू पुढे येते आणि बोलते, गुरुजी मी तिच्या वतीने माफी मागते, ती येईलच तयार होऊन. तेव्हा काव्या बोलते, तयारच आहे मी आत्याबाई. तेव्हा वसू बोलते, अगं जरा साडी तर नेसून ये ना. तेव्हा काव्या बोलते, नाही नेसायची मला साडी. तेव्हा मानिनी बोलते, काव्या आजचा एकच दिवस, काही दागिने घातले, साडी घातली तर काय हरकत आहे? तेव्हा वसू बोलते, ठीक आहे, नाही घालायची ना तुला दागिने तर नको घालूस, निदान मंगळसूत्र घालशील की नाही? तेव्हा काव्याच्या लक्षात येतं. काव्या गळ्याला हात लावून बघते. तेव्हा वसू बोलते, अगं 4 दिवस झाले नाही तुझ्या लग्नाला आणि तू लगेच मंगळसूत्र काढून ठेवलंस. तेव्हा वसू इमोशनल होऊन बोलते, अगं नशीबवान आहेस तू की तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे. ज्यांच्या गळ्यात नसतं ना मंगळसूत्र त्यांना विचारताय त्याची किंमत काय. तेव्हा गुरुजी चिडतात आणि बोलतात, मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं असतं. आपल्याला आयुष्यात नवरा आहे हे सांगणारं बंधन असतं ते. तेव्हा काव्या बोलते, हे मात्र बरोबर बोललात गुरुजी तुम्ही, बंधनच असतं आणि मला बंधनात अडकायला नाही आवडत. तेव्हा काव्या बोलते, लग्न झालंय माझं, नवरा आहे माझा, पण हे सिद्ध करायला मंगळसूत्र घालून मिरवायची काय गरज आहे? तेव्हा वसू बोलते, तुझ्या जिभेला काही हाड? काय बोलतेस तू आणि समोर बोलतेस? तेव्हा वसू बोलते, काव्या आत्ता रूममध्ये जा आणि मंगळसूत्र घालून ये. तेव्हा वसू बोलते, अरे पार्थ समजव जरा तुझ्या बायकोला. तेव्हा पार्थ बोलतो, आत्या त्यांची इच्छा नाही आहे तर राहू दे. तेव्हा पार्थ बोलतो, गुरुजी मी हवं तर तुम्हाला सॉरी बोलतो, पण एखादी गोष्ट मनापासून केली तर त्याला अर्थ असतो. प्लीज डोंट फोर्स हर. तेव्हा वसू बोलते, डोंट फोर्स हर? अरे पार्थ, तू गुरुजींना उलटवून बोलतोयस. तेव्हा वसू बोलते, बाई ते पण कुणासाठी? या मुलीसाठी. तेव्हा वसू बोलते, मानिनी विक्रम नाही बघतायत ना घरात कसे उलटे वारे व्हायला लागले, ते बघतायत ना. प्रत्यक्ष धर्माधिकारी गुरुजींचा अपमान करतोय हा मुलगा. तेव्हा मानिनी बोलते, वसूताई तुम्ही शांत बसा, गुरुजी ती घालून येईल, तुम्ही काळजी करू नका. नंदिनी जा, तिला आत घेऊन जा, मंगळसूत्र तरी घालून आणा. तेव्हा वसू बोलते, विसरली नाहीये, हिने मुद्दामून घातलेलं नाहीये. तेव्हा काव्या बोलते, मुद्दाम नाही केलेलं मी, घालणारच होते मी ते मंगळसूत्र, पण हरवलंय, सापडत नाहीये. तेव्हा वसू बोलते, असं कसं सापडत नाहीये? तेव्हा काव्या बोलते, हो अंघोळीला जाण्याच्या आधी काढून ठेवलं होतं मी, आता नाही सापडते. तेव्हा गुरुजी बोलतात, अरे सगळ्याच परंपरा थाप्यावर बसवतायत. अगं बाई, मंगळसूत्र कधीही काढून ठेवायचं नसतं. मुळात तुला मंगळसूत्राचं महत्त्वच नाही हे दिसतंय मला. तेव्हा गुरुजी बोलतात, मानिनी आज पहिल्यांदाच मला ह्या घरात शास्त्र आणि परंपरा यांचा अपमान झालेला दिसतोय. मी काय आजची पूजा सांगू शकणार नाही, एखाद्या शिष्याला पाठवून देतो, तो सांगेल पूजा. तेव्हा नंदिनी बोलते, नाही गुरुजी मी माफी मागते तुमची, हे बघा प्लीज असं नाराज होऊ नका. काव्या मंगळसूत्र घालूनच बसेल पूजेला, मी घेऊन जाते तिला आणि शोधून आणते मंगळसूत्र. तेव्हा नंदिनी बोलते, चल काव्या. तेव्हा काव्या बोलते, ताई खरंच गरज आहे का या सगळ्याची? तेव्हा मानिनी बोलते, हो गरज आहे काव्या, कारण ह्या घरातलं कुणीच गुरुजींच्या शब्दाबाहेर नाही आहे आणि 4 बायकाही येतील, त्याही विचारतील, तू प्लीज आत जा आणि मंगळसूत्र घालून ये, आता याच्यावर चर्चा नको. तेव्हा काव्या बोलते, काय
अजूनही तुम्ही 4 लोक काय करतील याचा विचार करताय? 4 लोक काय म्हणतील या विचारानेच आमचं आयुष्य बर्बाद झालं. तेव्हा नंदिनी ओरडते, काव्या बस आता, यापुढे एक शब्दही बोलायचा नाही तू. चल मंगळसूत्र शोधून आणू आपण. तेव्हा नंदिनी काव्याला हात धरून घेऊन जाते. इकडे बसू आणि रम्या मस्त हसत असतात दोघी. तेव्हा नंदिनी खोलीत घेऊन आल्यावर बोलते, सांग कुठे ठेवलंयस मंगळसूत्र? तेव्हा काव्य बोलते, अगं सांगितलं ना, आंघोळीला जाण्याच्या आधी इथेच काढून ठेवलं होतं मी. तेव्हा नंदिनी बोलते, बरं शोधते मी. तेव्हा नंदिनी बोलते, सगळे वाट बघतायत बाहेर, नाही आहे इथे, कुठे गेलं? तेव्हा काव्य बोलते, मला नाही माहीत. तेव्हा नंदिनी बोलते, मला कळत नाही काव्या, तू इतकी कॅज्युअल कशी राहू शकतेस ग? साधी अंगठी ठेवताना सुद्धा आपण नीट विचार करून ठेवतो. हे तर मंगळसूत्र आहे, काय म्हणते मी? चल तुला मला शोधू लाग मंगळसूत्र. तेव्हा काव्य ओरडते, ताई तुला काय म्हणायचंय? हे सगळं मुद्दाम करते का मी? तेव्हा नंदिनी बोलते, अगं तसं म्हणत नाहीये मी, तसं म्हटलंय का मी? अगं तसं नव्हतं म्हणायचं मला काव्या. तेव्हा नंदिनी बोलते, कधी कधी ना आपण विचारत असतो, आपल्याला असं वाटतं की एखादी वस्तू आपण इथे ठेवली आहे, खरं तर आपण तिथे ठेवलेली नसते, दुसरीकडे ठेवलेली असते. तू उठ जरा, मला शोधू लाग. तेव्हा काव्या उठते आणि बोलते, ताई शांत बस जरा, ज्या लग्नालाच काही अर्थ नाहीये त्या मंगळसूत्राला तरी काय अर्थ असणार आहे? मला नाही शोधायचं हे मंगळसूत्र. तेव्हा नंदिनी बोलते, मंगळसूत्राला अर्थ नाही म्हणजे? काव्या, अगं नवीन नातं स्वीकारण्याची खूण असते मंगळसूत्र. लग्नासारखं पवित्र नातं जे आयुष्यभर रुजवायचं असतं ते मंगळसूत्राच्या धाग्याने हृदयाजवळ बांधलं जातं का? कारण ते मनापासून निभवायचं असतं. कुठल्याही बाईच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे उत्तर असतं समाजाच्या प्रत्येक परपुरुषाला, की या बाईकडे नजर वर करून बघण्याआधी जरा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघ. ती बायको आहे कोणाची तरी, इतकी ताकद, इतका अर्थ असतो मंगळसूत्राला. तू म्हणते मंगळसूत्राला काय अर्थ आहे? तेव्हा काव्या बोलते, ताई प्लीज बोर करू नकोस. तेव्हा नंदिनी बोलते, बोर करत नाहीये काव्या, काही गोष्टी तुला माहिती नाहीयेत म्हणून सांगते. 2 वाट्या असतात मंगळसूत्रात. जेव्हा लग्न लागतं ना तेव्हा गुरुजी 1 वाटी हळदी कुंकवाने भरतात आणि 1 वाटी साखरेनं भरतात. का माहितीये? हळद ही कुठलीही निगेटिव्हिटी दूर करते म्हणून, आणि सौभाग्य हे कुंकवाने साजरं होतं म्हणून, आणि संसारात कितीही कटू प्रसंग आले तरी जिभेवर साखर ठेवून वावरायचं असतं म्हणून दुसरी वाटी साखरेनं भरतात. अर्थ असतो या सगळ्याला. 1 वाटी सासरची तर दुसरी वाटी माहेरची. या दोन्ही वाट्यांना काळ्या मण्यांमध्ये बांधून ठेवलं जातं, आणि काळे मणी जे सोन्याच्या तारेत गुंफलेले असतात. काळे मणी यासाठी की कुणाची दृष्ट नको लागायला, आणि सोन्याच्या तारेत गुंफलेले असतात कारण नवरा बायकोचं नातं सोन्यासारखं तावून सुलाखून निघत असतं. जे मंगळसूत्र घडवताना इतका विचार केला जातो तर ते काढताना किती विचार करायला पाहिजे. तेव्हा काव्या बोलते, ताई मला मंगळसूत्राची काही प्रॉब्लेम नाहीये, मला माझ्या मंगळसूत्राची प्रॉब्लेम आहे, समजून घे. तेव्हा नंदिनी बोलते, अजिबात लाईटली घेण्यासारखी गोष्ट नाहीये, ते काही नाही, तू मला मंगळसूत्र शोधायला मदत कर चल. तेव्हा वसू रम्याला खुणवते. तेव्हा रम्या बोलते, गुरुजी तुमच्यासाठी दूध. तेव्हा गुरुजी ओरडतात, नको आहे मला. तेव्हा रम्या बोलते, मामी मी जाऊन येऊ का, मी मदत करते त्यांना शोधायला. तेव्हा मानिनी बोलते, नको. तेवढ्यात तिथल्या एरियातल्या बायका येतात. तेव्हा त्या आलेल्या बायका बोलतात, आहेत कुठे दोन्ही, तयार होत आहेत वाटतं. तेव्हा वसू मध्येच बोलते, एक खूप आधीपासून तयार आहे आणि दुसरीला तयारच व्हायचं नाही. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघ आत्या असं काही नाहीये, त्या दोघी येतच असतील. तेव्हा मानिनी आवाज देते, नंदिनी काव्या. तेव्हा नंदिनी काव्याला घेऊन खाली येते. तेव्हा लगेच रम्या बोलते, सापडलं का मंगळसूत्र? तेव्हा नंदिनी बोलते, नाही, खरं म्हणजे खूपच शोधलं पण नाही मिळालं. तेव्हा एक बाई बोलते, म्हणजे लग्नाला 4 दिवस नाही झाले आणि मंगळसूत्र हरवलं? तेव्हा एक बोलते, मला वाटलं हिची पूजेची साडी पण हरवली. एक बोलते, मानिनी ही मोठी सून ना तुझी, ही खूप छान तयार झाली हं. तेव्हा वसू बोलते, अगं नाही, ही नंदिनी धाकटी सून, हिचं नाही का आमच्या पार्थ बरोबर लग्न ठरलं होतं? तेव्हा मानिनी बोलते, वसुताई. तेव्हा वसू बोलते, पण आता ना जीवाशी लग्न झालं हिचं, त्यामुळे ही धाकटी आणि ही मोठी सून जी मंगळसूत्र न घालता आली आहे ती. तेव्हा काव्या बोलते, किती वेळा सांगू मी काढून ठेवलेलं मंगळसूत्र जागेवर नाहीये, कसं घालू? तेव्हा तिथली एक बाई बोलते, अरे देवा, असं कसं झालं? तुमच्या कामाला कल्पना येते ना, तिला विचारा. तेव्हा वसू बोलते, हा बरोबर आहे, कल्पनानेच चोरलं असेल खरंच. तेव्हा मानिनी बोलते, नाही, कल्पना अगदी विश्वासातली आहे, ती असं करणं शक्यच नाही. तेव्हा नंदिनी बोलते, आणि काव्या आंघोळीला जाण्याआधीच कल्पनाताईंनी रूम पुसून घेतली होती, त्यांचा काहीच संबंध नाही. हे पिहूला पण वाईट वाटत असतं. तेव्हा विक्रम म्हणतो, बरं ठीक आहे, असेल इथेच कुठेतरी, जरा आठवा तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो, एक्झॅक्टली गुरुजी, आमचं लग्न ज्या परिस्थितीत झाले तेव्हा काव्याला एक बंधन होतं, म्हणजे आताही आहे. तेव्हा पार्थ बोलतो, आय एम सॉरी गुरुजी, मीच सांगितलंय काव्याला मंगळसूत्र नाही घातलं तरी चालेल. तेव्हा पार्थ काव्याची बाजू घेतो तर सगळे पार्थकडे बघतात. तेवढ्यात वसू बोलते, काय मंगळसूत्र घातलं नाही तरी चालेल का गुरुजी? आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.